आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया केतन पटवर्धन. तुला पाहतो मी, मला पाहताना कधी माझी या तू समोरीच येना. तुला पाहतो मी, मला पाहताना रेंगाळशी कावणावरी तू जातेस नंतर केव्हा तरी तू. रेंगाळशी कावणावरी तू जातेस नंतर केव्हा तरी तू. होऊन मग कावरी बावरी तू मनाचे सहेलीस समजावताना. तुला पाहतो मी, मला पाहताना. तुला पाहतो मी, मला पाहताना. थँक्यू. खूप छान केतन. थँक्यू. चालेल. मला खूप आवडलं हे. अवधूतने गेलेलं गाणं आहे, पण तू त्याच्यासारखं आवाज काढायचा प्रयत्न केला नाहीस. तू तुझ्यासारखं गायला, आणि हे फार महत्वाचं असतं की कुठल्याही गायकाने जर कॉपी करावी तर ती कॉम्पोजिशनची कॉपी करावी, त्याच्यातल्या विचाराची कॉपी करावी, आवाजाची करू नये, आवाज लावण्याच्या पद्धतीची करू नये. तर आवाज लावण्याच्या पद्धती मागचा विचार जो असतो तो तुला करेक्ट कळला, त्यामुळे ते तुला हा करेक्ट. तू ऍक्च्युली ती जागा घ्यायचा मला मोह आवडला. म्हणजे तो तुल्लाचा जे नाही, पण तो thought आहे. जसा उद्धार केला तो सॉलिड होता, त्यामुळे मी तो मोह आवरू शकलो नाही, तसंच गायचा. तो थॉट त्याच्याकडनं मस्त येतो. तुला पाहतो मी हा थॉट त्याच्याकडनं नेहमीच खूप फार छान येतो. आणि माझं कसं आपलं MH12 आहे की MH12 याचं, कधी MH01, कधी MH02, कधी MH03, असं मुंबईमध्ये वेगवेगळ्या पाट्या असतात. एनिवे, पण मस्त गायलास आणि खूप मस्त गाणं आहे. अवधूत, क्या बात. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू केतन, थँक्यू व्हेरी मच माझं गाणं गायल्याबद्दल. तू त्या मूडमध्ये गायलास एकदम. फक्त मी विचारतो की मी जेव्हा ते गाणं केलं होतं, मी छान गायलो, ह्याच्या पाठीमागे एक कारण होतं, जे कारण नंतर माझ्या घरी बायको म्हणून आलं. तर तू एवढा छान गायलास, तुझं कारण कुठे आहे? नाही, मी विनाकारण छान गायलो. पटकन छान असा. तू पुण्यात आहेस का? नाही नाही, तरी असं कसं उत्तर देऊ शकलास? काय डोंबिवलीला तसंही मुंबईचं पुणेच म्हणतात, त्यामुळे इनडायरेक्टली पुण्याच आहे. फॅन्टॅस्टिक केतन, व्हेरी गुड. थँक्यू.